वयाच्या 9व्या वर्षी मी पहिल्यांदा कविता लिहिली. बर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 3री-4थी मध्ये असता, म्हणजे मुळात पंढरपूरचं वातावरण मगाशी मी जसं उल्लेख केला की आमच्याकडे कसे कीर्तन प्रवचनाचे संस्कार आहेत सगळे. म्हणजे आपल्याकडे जे संस्कार सांगितले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यातला श्रुती संस्कार हा महत्वाचा आहे, ऐकणं. आता काय झालं, लोकांना ऐकायचीच सवय राहिलेली नाही, लोकांना ऐकवायची सवय आहे, पण ऐकून काय घ्यायचं नसतं है ना. जरा भेटून बोलूया, जरा भेटून बोलूया, जरा वाचून बोलूया, जरा भेटून बोलूया, जरा वाचून बोलूया, समजण्या एकमेकांना जरा आतून बोलूया, समजण्या एकमेकांना जरा आतून. आता हे आतून बोलणं जे आहे ना, ते कुठून येतं, कशामुळे येतं? जर तुम्ही लहानपणापासून हे जर काही ऐकत आला असाल तर येतं. आणि सुदैवानं ज्या वातावरणामध्ये मी लहानाचा मोठा झालो, मगाशी मी उल्लेख केला की घरामध्ये आमच्याकडे फार भांडी कुंडी किंवा संपत्ती किंवा कपडे असं काहीच नाही, पुस्तकं खूप होती घरामध्ये. आमचं पंढरपूरचं घर आता दुर्दैवाने तर ते नाही, कारण आता आम्ही सगळे इकडे आलो, गाव सुटलं. मला आताही लोक विचारतात पंढरपुरात कोण असतो, म्हटलं आता पंढरपुरात घर नाही, पण विठ्ठल पत्र एकटा उभा आहे बिचारा, असा कमरेवरती आहे ना. तर तिथून ती सुरुवात होते. म्हणजे मला वाटतं मी 3री किंवा 4थीत असेल, आणि आम्हाला मोठ्या बाई म्हणून आमच्या मुख्याध्यापिका होत्या, त्यांचं नाव कुसुमताई आराध्य. आदर्श प्राथमिक विद्यालय ही माझी प्राथमिक शाळा, म्हणजे बालवाडीपासून 4थी पर्यंत शिक्षण माझं त्या ठिकाणी झालं. तर मोठ्या बाईंचं वैशिष्ट्य असं की त्या उत्तम कविता लिहायच्या, उत्तम गायच्या, उत्तम चित्रकार होत्या, उत्तम व्हायोलिन वाजवायच्या. म्हणजे ज्याला आपण अष्टपैलू असं म्हणतो की नाही व्यक्तिमत्व, म्हणजे आमच्या लहानपणी ते पाहायला मिळालं आम्हाला. आणि अप्रतिम शिकवायच्या. तर एके दिवशी वर्गामध्ये त्या आल्या आणि त्यांनी आम्हाला बालकवींची कविता सांगितली. काय आपली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की हिरवे हिरवे गारगालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. आता हे ऐकताना आपल्याला ते डोळ्यासमोर ते सगळं चित्र उभं राहतं की नाही, की हिरवे हिरवे गारगालीचे म्हणल्यानंतर समोर म्हणजे सगळं जे गवत आहे ते गालीच्या सारखं पसरलेलं आहे, आणि त्या गालीच्या वरती एक अशी छान फूल, म्हणजे जे फूल आहे उमललेलं नुकतंच, ती फुलराणी अशी छान खेळती आहे. आता हे जे वर्णन आहे त्याला व्हिज्युअलायझेशन तुमच्या मराठीमध्ये, अभिजात दर्जाच्या मराठीमध्ये व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात, है की नाही. तर ते आम्हाला बाईंनी शिकवलं की तुम्ही हे बघायला शिका, हे अनुभवायला शिका, आणि मग तुम्ही पण कदाचित कविता लिहा म्हणे. तुम्ही कविता तुम्हाला जे वाटतं ते लिहा, तुम्हाला ज्याच्यावरती कविता लिहावीशी वाटेल त्याच्यावरती लिहा. आता मग त्या वयामध्ये काय लिहायचं बुवा, तर मग अशीच गंमत जम्मत म्हणून काहीतरी ओळी अशा लिहिल्या होत्या की बघू आता जशी आठवेल तशी 1-2-3 ओळी म्हणतो त्यातला मी, की आई काढू नको नाव शाळा, आई काढू नको नाव शाळा, दररोज जायचा येतो कंटाळा, दररोज जायचा येतो कंटाळा, सकाळी चहा बिस्किट खाऊन झोपावी वाटते अंथरूण पांघरूण घेऊन, असं काहीतरी त्यावेळेला ते लिहिलेलं होतं. तर बाई खुश झाल्या, अरे तुला जमतंय की म्हणे, कारण यमक जुळतंय ना, आहे ना. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आपोआप एक लय पण दिसते की आई काढू नको नाव शाळा, दररोज जायचा येतो कंटाळा. आता याच्यामध्ये एक कुठेतरी मीटर पकडण्याचा पण प्रयत्न, आता ते काही कळतं वय होतं असं नाही, वृत्त कशाला म्हणतात माहित नाही, पण ते वृत्त तुमच्या वृत्तीमध्ये असायला लागतं, है ना. बरोबर. तर ती वृत्ती तुमची कशी डेव्हलप होते, तर ती तुमच्या शिक्षणातनं, तुमच्या निरीक्षणातनं, तुमच्या अनुभवातनं, तुमच्या ऐकण्यातनं, तुमच्या वाचण्यातनं ही वृत्ती मला वाटतं जी असते ना ती विकसित होते. त्यासाठी तुमच्या चित्तवृत्ती या जाग्या असणं हे आवश्यक असतं, बरोबर असं मला वाटतं. आणि तिथून ती कवितेची सुरुवात झाली, आणि मग मला कवितेचं वेडच लागलं. मग आता कसं होतं, आणखीन एक दुसरं मी सांगतो की आकाशवाणीचा खूप मोठा प्रभाव माझ्यावरती राहिलेला आहे. म्हणजे आता जे मी काही बोलतो त्याच्यामध्ये जे आपण ज्याला म्हणतो ना की उच्चारण, आता तू स्वतः निवेदन करते आहेस, तर निवेदकाचं काय कौशल्य असलं पाहिजे, तर त्याचं भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे, म्हणजे त्याचं उच्चारण चांगलं असलं पाहिजे, म्हणजे त्याचं वाचन चांगलं असलं पाहिजे, तो अष्टावधानी असला पाहिजे. म्हणजे आता मी जर या स्टुडिओमध्ये बसला आहे तर माझी फ्रेम कोणती आहे, या कॅमेऱ्याची आहे की या कॅमेऱ्याची आहे की त्या कॅमेऱ्याची आहे, माझ्यावरती किती कॅमेरे फोकस आहेत, बरोबर. आणि हे करत असताना मला काय बोलायचंय हे माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी मनामध्ये सतत सुरू असणं, आणि मी तशी त्याची अभिव्यक्ती करत जाणं, हे कुठून आलं तर ते आकाशवाणीतनं आलं.
अच्छा. म्हणजे मला आठवतं लहानपणी मी खेळ खेळायचो. आता छोटी मुलं काय खेळ खेळतात, म्हणजे गावाकडची जी मुलं होती ती लंगडी, कबड्डी, विटी दांडू, लगोर है ना, क्रिकेट. आताच्या काळामध्ये क्रिकेट किंवा मग बॅडमिंटन वगैरे वगैरे वगैरे. तर तेव्हा ते तसे खेळ होते, आम्ही पण खेळायचो, नाही असं नाही, पण माझे खेळ वेगळे होते. मला तो आकाशवाणीचा खूप प्रभाव. आमच्याकडे सकाळी 6 वाजल्यापासून रेडिओ सुरू व्हायचा आणि मग तो आकाशवाणीचा निवेदक जो कोणी असायचा तो काय म्हणायचा की मध्यम लहरी 101 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आता हे जी त्याची शैली होती ही इतकी कानामध्ये बसलेली होती की मग मी त्याचं अनुकरण करायचो. आरशाच्या समोर बसायचं आणि काहीतरी बडबड 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 तशी म्हणायची. आणि मग मी त्याला नाव दिलं होतं आकाशवाणीचं तोंडवाणी केंद्र आहे. बर. हे माझे खेळ होते. तर त्याच्यामुळे झालं असं की तो एक रियाजाचा भाग तुमचा होता, सादरीकरणाचा भाग म्हणून. आणि मग त्याच वेळेला शब्दांशी खेळणं सुरू झालं की कोणतंही वृत्त, म्हणजे कोणते, आता समजा कोणतीही कविता तुमच्या समोर आली की ती कोणत्या वृत्तामध्ये असेल, त्याची लय काय असेल, याचा मग शोध घ्यायला सुरुवात झाली. म्हणजे आता जाता जाता असं गुणगुण जे होतं ना की येता जाता दार लोटून घ्यावे, है ना, हे जे शार्दूल विक्रीडितची ती लय आहे सगळी. मासा जास तथा गणते येती शार्दूल विक्रीडित, हे जे शाळेमध्ये शिकवलं गेलं ना इतकं पक्क की त्याच्यामुळे जे काही सुचतं किंवा जे काही येतं ते त्या लयीमध्ये, त्या वृत्तामध्ये येतं. तिथे कारागिरी करायला लागत नाही. बरोबर. कारागिरी जी असते ना ती वरवरची असते. ही कलाकारी आहे, ही उपजत लागते. म्हणजे काय होतं, तुम्ही गवंडी काम बघितलंय कधी? विटेवरती वीट रचतात, पण ती एकावरती एक रचतात का? तर नाही. तर एकाला एक समोर ठेवून त्या दोनच्या वरती एक असते, त्यातली एखादी वीट जरी काढली तरी ती अख्खी भिंत कोसळते. तसं कवितेचं असतं. कवितेची बांधणी तुमची अशी पाहिजे की त्यातला एखादा शब्द जर तुम्ही बाजूला काढला तर कविता पडते. इतकी पक्की बांधणी तुमच्या कवितेची लागते. तर हे मला तिथून लहानपणापासून शिकायला मिळालं. म्हणजे मी शिकत गेलो. आणि माझे बाबा, त्यांना वाचनाचं खूप होतं वेड, आणि त्याच्यामुळे मग मलाही ती सवय लागली. आणि मग आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाला ते मला घेऊन जायचे, ऐकायला मिळायचं, आणि त्यातून मग ते लिहिणं सुरू झालं. खूप काही बोलता येईल. एक कविता फक्त मी ठेवतो, जरा वेगळा मूड आपण आणूया. कारण आता इथे राधिका आहे, गीतेश आहे, म्हणजे ही सगळी तरुण पिढी आहे. तू आता अंकिता, तू तरुण पिढीतली आहे, मी पण तरुण आहे. चेहरा जरी असा तरुण दिसत असला तरी आपण तरुण आहोत. आणि साहेबराव जे आहेत आमचे हे चिरतरुण आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की असं ते हिरवं बीज असं उगलेलं आहे की ते कधीच कोमेजणार नाही, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे एक नवीन गझल तुमच्या समोर ठेवतो की जी आतापर्यंत कुठेही म्हटलेलं नाही. जय महाराष्ट्राच्या या व्यासपीठावरती पहिल्यांदा समस्त माझे जे किळी माझे रसिक असतील, चाहते असतील, त्यांच्यासाठी ही नवीन गझल. आवडली तर दाद नक्की द्या, नाहीतर आमचे भाऊसाहेब पाटणकर म्हणायचे पहा की दोस्त हो मैफिल अमुची रंगण्या जर का हवी, दोस्त हो मैफिल अपुली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य नुसते जिंदा दिली तुमची हवी. ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा, ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा, तीही अशी त्या वाहवाला द्यावी आम्ही ही वाहवा. त्यामुळे ही वाहवा द्यायला पाहिजे, तर तो उत्साह असतो, तर तो तुम्हाला असं म्हणजे समोरच्याला पण छान वाटतं नाही का. त्यामुळे तुम्ही वावा म्हणाल अशी अपेक्षा आहे. आणि प्रेक्षक जे आहेत ते घरातल्या घरात वावा म्हणतील अशी पण अपेक्षा आहे ना. नाहीतर काय होतं, पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर ना लोक दाद देत नाहीत, ऐकतात फक्त, आणि घरी गेल्यानंतर टाळ्या वाजवतात, अरे किती छान होती कविता वगैरे असं ते असतं. पण ठीक, पुणेकर डिफेंड होतील ना याला लगेच. नाही, आता पुणे कसं आहे, पुणे हे पुण्यवानांचं शहर आहे. अरे पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे पुण्यावरती माझं विशेष प्रेम आहे, कारण पुण्यातच माझी जडणघडण झालेली आहे. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो ना आपलं हक्काचं ठिकाण आहे. माझी पुण्यभू पंढरी असं म्हणतो ना, त्या पुण्यभू म्हणजे मला पुणे येतं. असो, तर ही नवीन गझल तुमच्या समोर ठेवतो पहा की मी तुला तू मला भेटले पाहिजे. मी तुला तू मला भेटले पाहिजे, तीर दोन्हीकडे लागले पाहिजे. मी तुला तू मला भेटले पाहिजे, तीर दोन्हीकडे लागले पाहिजे.
दाटले आज आभाळ चोहीकडे, वा दाटले आज आभाळ चोहीकडे, मोर स्वप्नातले नाचले पाहिजे, वा. मोर स्वप्नातले नाचले पाहिजे. पुढचा शेर पहा गीतेश, तुला तुझ्यासाठी म्हणून. हा असा चेहरा, हा असा चेहरा साठवाया हवा, वा हा असा चेहरा साठवाया हवा, आरशाला सुद्धा वाटले पाहिजे, आरशाला सुद्धा वाटले पाहिजे. आणि पहा की वाट सोपी न आहे, वाट सोपी न आहे तरी चालतो, वाट सोपी न आहे तरी चालतो, हात हातामध्ये घेतले पाहिजे, हात हातामध्ये घेतले पाहिजे. आणि दिवाळीचा हा सगळा माहोल आहे, त्यामुळं कशाला चिंता करायची नाही का. पहा ही किर्र अंधार आहे, किर्र अंधार आहे तमाका तरी, किर्र अंधार आहे तमाका तरी, दीप हे आतले चेतले पाहिजे, दीप हे आतले चेतले